मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मानवत तालुक्यासाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. मानवत तालुक्यातील महत्वाच्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे. हा कोणता रस्ता आहे आणि किती निधी मंजूर झाला आहे याची बातमी आपण पाहणार आहोत. मी सत्यशील धबडगे आपल्या सर्वांचं सत्यशील ऑफिशियल मध्ये हार्दिक स्वागत करतो. मानवत तालुक्यातील मानवत नागरजवळा रामेटाकळी या रस्त्याची मागील अनेक दिवसापासून दुरावस्था झाल्याने या भागातील शेतकरी, विद्यार्थी, वाहन चालक यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. या मागणीची दखल घेत आमदार राजेश विटेकर यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून ही मागणी लावून धरली. सरतेशेवटी आज मुंबई येथे झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या रस्त्याच्या कामासाठी तब्बल 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून हा रस्ता होणार असल्याने या भागातील 25 ते 30 गावांना या रस्त्याचा फायदा होणार आहे. तसेच या रस्त्याचा थेट फायदा शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी यांना होणार असल्याने ही मानवत तालुक्यासाठी एक आनंदाची बातमी समजली जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याने याचा थेट परिणाम मानवतच्या सर्वच बाजारपेठेवर होणार आहे. या भागातील 25 ते 30 गावातील शेतकरी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतच्या यार्डामध्ये विक्रीसाठी आणत असतात. हा माल आणत असताना शेतकऱ्यांना रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे अनेक अडचणींचा सामना या ठिकाणी करावा लागत होता. त्याचबरोबर थेट मानवत शहराशी हा रस्ता जोडला गेलेला असल्याने या 25 ते 30 गावातील जे ग्रामस्थ आहेत ते मानवतच्या बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येतील अशी शक्यता आहे. यामुळे याचा परिणाम बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणावर सकारात्मक दिसून येत असल्याचे चित्र आहे. मानवत बाजारपेठेला जोडलेल्या तालुक्यातील सर्व रखडलेल्या रस्त्याचे काम प्रमुख अजेंड्यावर असून यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी सत्यशील ऑफिशियलशी बोलताना दिली. मी सत्यशील धबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत.